ही पिंटू माळींच्या घरची कालवड होती. राजू निंबाळकरच्या घरची कालवड होती बरोबर. आता कुठला भरला हिला? आता गजा भरलाय. किती वेताला गाभ ही? तिसऱ्या वेताला. हिची आई कुठली होती? हिची आई पण आपल्याकडे नव्हती, त्यांच्याकडेच होती. राजू निंबाळकर यांची पाहू शकता. राजू निंबाळकर यांचा कळप तुम्ही पाहू शकता. मागील वर्षी आपण मुलाखत घेतलेली आहे कळपाची. कळपातील गायी दाखवलेल्या आहेत आणि चेहरेपट्टी पाहू शकता. एकदम शांत आणि शांत लक्ष्मी म्हटलं तरी चालेल. गोट्यातली एकदम शांत सुस्वभावी आणि सुंदर गाय आहे. चौकाला रुंद आहे, गळवण कमी, शिंगाला एकदम गोल, जुन्या गायीसारखी शिंगाला एकदम गोल आणि कानाला पातळ नाजूक, डोळ्याला मोठी आणि एकदम सुंदर गाय आहे. कासत हात घालून देते? धार काढता गायची? पाहू शकता. सर्वांना माहिती हो म्हणून हा अट्टास केलेला आहे. पाऊस चालू आहे, 1 तास भिजावं लागलं तरी सुद्धा त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो. रानात वसते. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे आपला. धन्यवाद. आपलं नाव मोठ्याने सांगा पुन्हा एकदा. दादासो तुकाराम खरात, शिरूर, आत्मी तालुका, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 8600 62 पाहू शकता. हे मालक आहेत. मालकांशी डायरेक्ट संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मालक. धन्यवाद. नमस्कार. पाहू शकता आपण सलगरे भागामध्ये खिल्लारची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सलगरे भागात कशा प्रकारचे प्युअर जातीचे खिल्लार गायींचे कळप आहेत आणि हे जुने वंशावळीचे जे कळप आहेत हे जुन्या काळापासून, जे महाभारत काळापासून अनादी काळापासून जे चालत आलेत. गोवंश, जे गोपाल आपण म्हणतो किंवा जुन्या काळी जे गोधन विषय ऐकतो ते गोधन पाहू शकता. जुनी कोपऱ्यातली गाय जे आपण हडप्पा संस्कृतीतील, सिंधू संस्कृतीतील हडप्पाकालीन किंवा जी लेणी चित्र आहेत, वारली लेणी चित्र, त्याच्यामध्ये जे जुनी संस्कृतीत जशा प्रकारचे जनावरांचे चेहरे आणि शिंग दाखवलेले आहेत, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती किंवा वारली चित्रलेणी, तशा प्रकारचे सुंदर कमान असणारी पाहू शकता. सुंदर कमानीची सुंदर गाय आणि जुन्या वंशावळीची चेहरेपट्टी असणारी गाय आपल्याला पाहायला भेटते. जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जुन्या, जे आपले भारतीय जो स्तंभ आहे आपला अशोक चक्राचा, त्याच्यावर जे 4 सिंह आहेत त्या सिंहांच्या खाली अशा प्रकारचे शिंगाचा जो बैल आपल्याला पाहायला भेटतो. पाहू शकता तशा प्रकारचे शिंग आणि चेहरेपट्टीची गाय आपल्याला पाहायला भेटते. मालक, हे गाय किती वर्षाची आहे? 17-18 वर्षाची. कोणाच्या कळपातून घेतली होती? स्वतःच्या कळपातली. तुम्ही कुठून गाय घेऊन कळप तयार केलता? घरचाच कळप होता. पिढ्यानपिढ्या घरचा कळप आहे. म्हणजे आज्यापंजांपासून हे गाय आहेत. आजोबांनी राखल्यानंतर, वडिलांनी, नंतर तुम्ही. त्या गायची किती वेत झाली साधारणतः? 16व्या वेताला गाभण आहे आता. पाहू शकता. जर खिल्लार चांगलं जोपासलं, जपलं आणि खिल्लारचा भाकड काळ कमी ठेवला, गाय वेल्यानंतर साधारणतः 2-2.5 महिन्यामध्ये जर गाय लावली, 2-2.5-3 महिन्यामध्ये जर भाकड काळ कमी राहतो आणि वर्षाला तुम्हाला वेद भेटू शकतं. तर जर तुम्ही खोंड झाला म्हणून 6 महिने 8 महिने जर पाजत राहिला तर गाय गाप जायला त्रास देते, भाकड काळ जास्त राहतो. पाहू शकता. आता कुठल्या वळूपासून भरली तिला? हां, गावातला कोणाचा भरला?
शेजारचा भरला. आता ही अवताचा भरला. आता किती महिन्याची गाभ आहे? आता एक महिन्याभरात येईल. म्हणजे वेळेला झाली. हा, वेळ. अवताचा बैल भरला. आणि ही अलीकडची गाय ही सलगरच्या पिंटू मोठे बैलाकडे गाव. सलगरच्या पिंटू लवटे नरुटे. नरुटे पिंटू नरुटे यांच्या बैलाकडून गाभ आहे. ही सलगरच्या रवी मशालकरच्या बैलाकडे गाव. ही किती वेताला गाभ आहे आता? ही 12 वेळेला गाव आहे. 12 वेताला गाभ आहे. हिची आई कोणती? ही जी आहे ती आहे. कोणती? ही बारकी म्हातारी. पाहू शकता लोक गाय गाब नाही राहिली तर लगेच खटकाला देतात किंवा 2-3 येतं खातात, दूध खातात, वासरं विकतात आणि लगेचच विकून टाकतात. त्यांनी 20-20 वर्ष गायी सांभाळल्या ते पण विकायचं नाव नाही. ह्याला म्हणायचं शेतकरी आणि गोपालक. पाहू शकता वयस्क झालेली गाय आहे परंतु दावणीला बांधू नाही. आणि तिची ही मुलगी पाहू शकता किती सुंदर आहे. चेहरेपट्टी, डोळे मोठे आहेत, बाहेर आहेत आणि चेहऱ्याला खूप सुंदर आहे. शिंगाला खूप सुंदर आहे, बारीक गोल. आता ही किती वेताला गाब? ही आता 12 वेळेला गाव आहे. 12 वेताला गाब. आणि 1 महिना 2 महिने. ही कुठल्या ओळूची होती कालवड? ही शिवनूरच्या कासकोंडा या बैला आहे. शिवनूरच्या कासकुंड यांच्या बैलाचे. हा, त्यांच्या बैलाची. तो बैल कुठल्या कलरचा होता? तो बैल ह्या कलरचा होता पोसा. ह्या कलरचाच कोसा होता. आता कोणाचं भरल्या? आता पिंटू नरुटे सलगर. पिंटू नरटे काळा मोरा भरला. काळा मोरा. पाहू शकता मागील वर्षी पळालेला बैल जो आपण टावर पशी मुलाखत घेतली होती पिंटू नरोटे यांची बैलाची, जो कोल्हापूरचे लोक आलते त्या बैलाला बघायला, त्यावेळेस आपण त्याची मुलाखत घेतली होती. त्यांच्याकडे एक त्या बैलाची कालवड पण होती काळी मोरी. त्याच्यापासून गाभ आहे. किती महिन्याची गाभ आहे? ही 7 महिन्याची गाव नाही. 7 महिन्याची गाभ. आता ही ही रवी मशालकरच्या बैलाची. रवी म्हैशाळकर हा, यांच्या काळ्या मोरा, जो गुलाब मोठे घेरडी हा, यांच्या काळ्या मोऱ्या वळूचा जो खोड आहे मागील वर्षी त्यांनी आणलेला, हा. त्याच्यापासून आता ही गाभ आहे. पाहू शकता दरवर्षी ब्रीडिंग चेंज करतायत. आणि ह्या कालवडीची आई ह्या कालवडीची आई नाही, ही घेतली होती आपण. कुठून घेतली होती? ही चंद्राकोडीतून घेतली. चंद्राप्पाच्या वाडी. हा. कोणाच्या कळपातून घेतली? शहाजी नरुटे. शहाजी नरोटे चंद्राप्पाची वाडी यांच्या कळपातून घेतली होती. आता ही गाय ही गाय आपली स्वतःची. स्वतःची त्या गायचीच आहे. कुठल्या? त्या गायची. ह्या गायचीच, हा, म्हातारी गाय. ह्या म्हाताऱ्या गायची. आता ही कुठल्या वळूची होती? ही रवी मशालकरच्या ओळखीची गाय. रवी म्हैस. ही किती वेताला गाभ आहे आता? ही दुसरी तुला गाव. दुसऱ्या वेताला. कुठल्या वळूपासून? ही रवी मशालकरच्या ओळखीची. रवी म्हैशाळकरच्या वळूपासून. आता ही सुंदर काजळी खिल्लार. आता ही कुठल्या गायची कालवड? हिची गाय नाही, आई नाही. ही जाई नाही, पण ही कुठल्या वळूची? ही सलगरच्या ओळखीची गाय. सलगरच्या. कोणाच्या? पिंटू नरुट्यापासून आम्ही ओळख घेतला होता त्या बैला. पिंटू नरोटेकडून तुम्ही वळू घेतला होता. हा, त्या बैला. पाहू शकता एकदम प्युअर काजळी खिल्लारमध्ये. नाक काळं, डोळं काळं आणि नॅचरली सुंदरता पाहू शकता. आपल्याला अशा चेहरेपट्टीच्या, शरीरयष्टीच्या, कातणीच्या एकही असं सांगोला बाजारामध्ये गायी बघायला भेटत नाहीत. अशा जेवढ्या काही येतात ते सगळ्या म्हणजे क्रॉसिंगच्या आहेत. जे डोक्याला मोठे आहेत किंवा शिंगाला मोठे आहेत किंवा कातणीला जाड आहेत, गाभ जात नाहीत, किंवा ज्यांना गोम आहे किंवा भवरा आहे किंवा भवरा चुकलेला आहे, बिंबिवचा भवरा आहे किंवा पाठीमागं भवरा आहे. पाहू शकता हे सर्व खिल्लार जे आहेत ते त्यांची सगळी ब्रीडिंग ही बिगर बट्ट्याची आणि गळवण कमी, पातळ कातण, शिंगाला गोल, कान पातळ, डोळ्याला मोठे, नाक काळं, खुराला मजबूत. म्हणजे जिथल्या तिथं ब्रीडिंग पडते. कसं आहे, वंशावळ जर जपली आणि जर चांगल्या ब्रीडिंगचा जातिवंत वंशावळीचा बिगर बट्ट्याचा वळू जर तुम्ही भरला तर वंशावळ ही पिढ्यानपिढ्या चांगलीच होणार जाणार. त्याच्यासाठी चांगल्यात चांगले वळू भरा. मला ही कालवड आता कुठले? ही कालवड आपली, ही कालवड पण आपल्या स्वतः करावी. योगेश महाराज ह्या गायची आई दिली. हां, योगेश महाराज. योगेश महाराज कुठले? गायची आई दिली. योगेश महाराज कुठले? पुण्याची. पुण्याचे. हा, त्यांना ह्या गायची आई दिली. ह्या गायची आई योगेश महाराज पुणे यांना दिलेले. हा, यांना दिली. ती गाय कुठल्या वळूची होती? ही गाय सलगरच्या ओळखीची. सल गुंडा कांबळे या बैलाची. गुंडा कांबळे यांच्या
जो सावळा होता, सावळ्या हा सावळे कोसा, हा हरणा हरणा कोसा, हा त्याची आई, हिची आई म्हणजे त्याची मुलगी होती, हा जी प्रत्येक कळपात त्या वळूची एकतरी हरण्या कलरची गाय दिसते. हा सलगर भागातल्या हा एकदम सुंदर चेहरेपट्टी, शरीर असे पातळ का ते. हिची आई हिच्यासारखीच काळी मोरी होती का कशी? अशीच काळी मोरी होती. पाहू शकता एकदम सुंदर आखीव रेखीव देखणी आणि डोळ्याला मोठी, चेहऱ्याला सुंदर, शिंगाला बारीक अशी सुंदर चेहरेपट्टीची कालवड आहे. आई किती प्युअर ब्रीडिंगची सुंदर चेहरेपट्टी वंशावळीची असेल पाहू शकता. त्यांनी कुठं नेली? त्यांनी पुण्यात नेली. पुण्यात कुठं? आता नेले ते एक महिनाभर झालं की नाही नाही, कशासाठी नेली त्यांनी? त्यांनी असं ओपन गोठा सुरू करायला ओपन गोटा सुरू करायसाठी नेल्या. ओपन गटा करून करायसाठी नेली. किती एकच गाय नेली का? हे बक्कळ झाले त्याच्या म्हणजे आता 70-80 झाले. 70-80. हो तुमच्या भागातलेच का वेगळे? आमच्या भागातली. म्हणजे सलगरी खिल्लार मधूनच निवडून नेलेले आहेत. पाहू शकता सलगर खिलारी नेली सर. ब्रीडिंग पाहू शकता. आता ही गाब आहे, होय गाभा दुसऱ्या तुझी गाभा आहे. दुसऱ्या त्याला कुठल्या वळूपासून? शिव पिंटू माळी पिंटू माळे यांचा कोणता? गब्बर बंड्या का गजा? गाहा गब्बर म्हणून आता आणलाय गब्बर. नवीन आणलाय? हा नवीन आणलाय. कोणच्या वंशावळीचा आणलाय? तो सांगोल्याकडून आणला. नवीन आणलाय, हा, नवीन. त्याच्यापासून गाब आहे. त्याच्यापासून गाभा आहे. आता ही पलीकडचे ही आपली स्वतःचीच आहे. त्या 2 नंबरच्या आहेत. म्हणजे ह्या 2 नंबरच्या, हा त्या 2 नंबरच्या आहेत. ह्या 2 नंबरच्या गायची मुलगी हा मुलगी. ही, हा. बरोबर? ही आहे प्युअर म्हणजे तेलंगी कलर किंवा असं तांबूस कलर, चॉकलेटी प्युअर. हा. आता ही विली का गाब आहे? ती द्या, खोंड आहे. खोंड आहे खाली, हा पांढरा. कुठल्या वळूचा खोंड आहे? तो रवीच्या बैलाचा. रवी म्हैसाळकर यांच्या बैलाचा खोंड आहे. हा. पाहू शकता ह्या गायी पण तुम्हाला सांगतो असं माणूस ओळखतात, चांगला वाईट. पाहू शकता गायी धावून जात नाहीत, शांत राहतात. आणि शिवाय कसं आहे, यांना जर सवय लावली लहानपणीपासून की कासत हात घालायची आणि जर पहिल्या वेताला धार काढली तर एकदा सवय लागली तर ह्या धार देऊ शकतात. पाहू शकता किती सुंदर चेहरेपट्टीच्या गायी आहेत. आता ते पलीकडची तुम्ही जिच्यापाशी थांबलाय हा. ती आता गाब आहे का विली? अजून गाभ नाही. गाब नाही, 2 वर्ष. आदत आहे. हा. आदत आहे. हा, आता काय 2 वर्ष या. 2 वर्षाची. कुठल्या वळूची कालवड आहे? ही सलगरच्या कुटुंबाला तोंडामध्ये बैल आहे. पिंटूमाळे यांच्या गजेची आहे, सलगरी खिल्लार, गरम रक्ताचा. हिची आई कोणती? तिची आई पण नाही. हिची आई नाही. ओके. ही कालवड कुठल्या ह्याची आहे? ही राजू लिंबळकरच्या बैल आहे. राजू निंबाळकर यांच्या बैलाची. किती वयाची कालवड आहे? ही वर्षीची आहे का? वर्षाची. हिची आई कोणती? तिची आई तीच आहे म्हातारी. तीच आहे. हा. ही अजून वेत देती आहे. होय. आता ह्याच्यावर वापरल्याकडे गाभ बोलवली आहे. किती वेत झाली हिची? ही काही 17 येतं झाली. 17 वेत झाली. लय लय लय. ही कुठल्या खाणीत नव्हती? ही वसंत विषयापाशी कोसापूर मोरा. वसंत बिशे म्हणजे सलगरमध्ये, सलगरच्या बाहेर हा. जानराववाडी रोडवर ते बिशे आहेत. हा हा. त्यांनी डपळा मोरा बैल आणला होता, त्या बैलाची घे. डपळापूरचा बैल आणला त्या बैलाची काय? डपळापूरचा नाही, डपळा बैल होता डपळा. डपळा बैल होता त्याचे, त्या बैलाची काय? आता ही कालवड, ही कालवड पण आता ही कालवड कुठल्या बैलाची आहे? ही कालवड पण पिंटू नव्हते बैलाची. पिंटू नरोडे यांच्या. आता घरी आहे तो नाही नाही, तो बैल इकडला. आधीचा विकला, घेतला होता बैल तो. म्हणजे गरम रक्ताचा आधी जो नेलता हा, ते गरम रक्ताचा. कर्नाटकमध्ये दिला, नाही नाही, आम्ही घेतला होता स्वतः. तुम्ही घेतला होता. हा, आम्ही आणि जोडीदार मिळून घेतला होता. हा. तो दिला आम्ही मारा येताना त्या बैलाची. भरपूर मारायचा तो, हा, बैल मारा. गरम रक्ताचा होता तो दिला. हा. तो ते ह्याला दिला का मिरवणुकीला? नाही नाही, मिरवणुकीला नाही. मग दुसऱ्याने घेऊन साखरवाल्याने घेऊन. एक आता ही किती वेळ त्याला गाब आहे? ही आता तिसऱ्या त्याला गाभ गेली आता. तिसऱ्या वेताला गाब गेली. कुठल्या वळूपासून गाब गेली? ही कोंबडीचा बैल लावला. कोगनोळी. हा, विशाल काट्या. कोगनोळी विशाल टाके, विशाल काटे. हा. कुठल्या वंशावळीत नाही तो? बैल होय. हा, त्या कळपातच बैल आहे. कळपातलाच बैल आहे. त्यांनी घरी सांभाळलाय का आपलं वळूसाठी सांभाळलाय? घरी सांभाळ. घरी सांभाळलाय. तिच्या गाई काय डाबा. आता किती महिन्याची गाब ही? आता गाभ गेल्या. आत्ता गाब गेली. 15 हिची आई कोणती? तिची आई नाही. हिची आई नाही. पाहू शकता
शरीरष्टी चेहरेपट्टी एकदम नाजूक सुंदर देखणं, गळवण एकदम कमी म्हणजे नाहीच, चेहऱ्याला सुंदर, कपाळाचा भाग पाहू शकता खिल्लारचा, शिंगाचा भाग पाहू शकता, कान पातळ पातळ एकदम कातन. आता ही गाय ही गाय गाभ आहे. गाभ आहे. किती वेताला गाभ आहे? ही तिसऱ्या येताला गाभ आहे. तिसऱ्या वेत. आता तिसऱ्या वेताला गाभ आहे. हा गजेची गाभ आहे. गजापासून गाभ हा, आहे गजापासून. म्हणजे सलगरी खिल्लारचा एकदम गरम रक्ताचा पातळ कातणीचा जुना हा गजा. हा. गजा हिला क्रॉस केलाय. हा गजा. गजापासून किती महिन्याची गाभ आता? ही आता गाय अनेक महिन्यावर 15-3 आठवड्यात येईल. लय येते. 15-3 आठवड्यात येईल. हा. किती वेळ येताला ही? ही तिसऱ्या येताला. तिसऱ्या वेताला. हा. ही कुठल्या वळूची? ही बैल गाय मी आणलेली आहे. कुणाच्या कळपातून घेतलेली? ही गाय घेतल्या तिकडं सलगरच्या राजू लिंबळकर पशी कारवण होती. हा, मग तिकडे दिली ती साताऱ्याकडे. राजू निंबाळकर पशी कालवड होती. हा,